आज माझ्या मुलाला चपाती भाजीचा कंटाळा आला होता. म्हणाला, आई चपाती भाजी नको, काहीतरी चटपटीत बनव. मी म्हटलं ठीक आहे, चपाती भाजी नाही पण तसंच काहीतरी चमचमीत बनवते. थोडीशी पूर्वतयारी केली. 4 बटाटे कुकरमध्ये शिजत ठेवले आणि इथे मी लाल मिरच्या घेतल्यात. 2 ते 3 लाल मिरच्या काढून घेतल्या आणि आता पीठ मळून घेते. परात घेतले. यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. अर्धा चमचा यामध्ये मिक्स हर्ब्स घातलेत आणि 1 चमचा तूप घातले. तेलही घालू शकता. हे सगळं आता एकत्र मिक्स करून घेते. सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित असं चोळून घेतलं. आता पाणी घालून याचं गोळा मळून घेते. नेहमीचं जसं चपातीचं आपलं पीठ असतं तसंच हे पीठ मळून घेतलं आहे. पीठ मळून तयार आहे, बाजूला ठेवून देते आणि आता स्टफिंग तयार करते. तर मगाशी जे बटाटे शिजवून घेतले होते मी, ते थंड झाले. सोलून मी त्याचे तुकडे करून ठेवलेत. गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये आता मी 1 मोठा चमचा इतकं तेल घालते. आता मगाशी ज्या लाल मिरच्या मी काढून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्यात मिरच्या. तर आज आपण मेक्सिकन टाकोज बनवतोय. पण इथे आज आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरले, त्यामुळे अगदी पौष्टिक अशी रेसिपी तयार होईल. मिरच्या छान क्रिस्पी झाल्यात. काढून घेऊया. आणि आता यामध्ये कांदा घालायचा आहे. 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून यामध्ये घातला आहे. यामध्येच मी चवीप्रमाणे मीठ घालते. आणि आता कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, कांदा रंग बदलला आहे कांद्याचा. आता यामध्ये बटाटे घालायचे आहेत. 4 मध्यम आकाराचे बटाटे इथे मी घेतले होते. 1 चमचा यामध्ये मी मिक्स हर्ब्स घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे. हे सगळं छान आता परतून घेऊया. खूप मस्त चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार होईल. गॅस मंद करायचा आहे आणि हे असंच गॅसवरती मंद आचेवरती ठेवूया आपण. आणि इथे जे आपण मिरच्या परतून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कुस्करून घ्यायचे आहेत. मिरच्या छान अशा क्रिस्पी झाल्यात, त्यामुळे अशा छान कुस्करल्या जातात. मेक्सिकन जे फूड असतं ते थोडंसं स्पायसी आणि चटपटीत असतं. आता ह्या कुस्करलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या स्टफिंगमध्ये घालायच्या आहेत आणि सगळं एकत्र पुन्हा परतून घ्यायचं आहे. हे 2 मिनटं छान मी असं परतून घेते. हे आपलं स्टफिंग तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. तर हे मस्त चटपटीत असं आपलं टाकोचं स्टफिंग तयार आहे. आता आपण टाकोज बनवूया. तर हे जे पीठ आपण सेट करण्यासाठी ठेवलं होतं ते मी पुन्हा एकदा मळून घेते आणि याचे आता छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. आणि आता याच्या छोट्या अशा पोळ्या लाटून घेऊया. सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला मी गोळा. सगळ्या पोळ्या एका आकाराच्या आणि राऊंड होण्यासाठी इथे मी एक झाकण घेतलं. याने आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या मी इथे लाटून घेतल्यात. आता आपण ह्या पोळ्या भाजून घेऊया.
गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती पोळी घालायची आणि हे आपल्याला अर्धवट अशा भाजून घ्यायच्या आहेत. नंतर यामध्ये स्टफिंग भरल्यावर पुन्हा आपण हे भाजून घेणार आहोत. त्यामुळे आत्ता अर्धवट अशाच मी भाजून घेते. अशा पद्धतीने इथे पहा सगळ्या पोळ्या मी भाजून तयार केल्या. इथे स्टफिंगसुद्धा तयार आहे. इथे मी टोमॅटो केचप घेतला आणि चीज घेतलं. आता आपण टाकोस तयार करूया. तर इथे मी एक पोळी घेतली. यावरती टोमॅटो केचप लावून घ्यायचे. यावरती आता चीज पसरवून घ्यायचे. आणि यानंतर आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते यावरती पसरवते. वरून पुन्हा चीज घालायचे. दुसऱ्या बाजूवरती सुद्धा टोमॅटो केचप लावून घेते आणि आता आपण फोल्ड करूया याला. आणि अशा पद्धतीने इथे मी सगळे टाकोस तयार करून घेतलेत. तर इथे माझे 8 टाकोस तयार झालेत. आता आपण हे पुन्हा भाजून घेऊया, क्रिस्पी करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. यावरती एका वेळेस 2-2 असे आपण टाकोस भाजून घेऊया. यावरती बटर लावायचे. आणि आता मस्त खरपूस होईपर्यंत आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे आपले टाकोस तयार झालेत. पाहू शकता मस्त दिसत आहेत आणि खूपच कुरकुरीत असे झालेत. काढून घेऊया. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी हे टाकोस तुम्ही नक्की करून पहा. माझ्या मुलाला चपाती भाजीऐवजी बनवलेले हे मेक्सिकन टाकोस खूपच आवडले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.